Hello friends, I welcome you to my YouTube channel. Today we are going to study one of the important topics of English grammar. Today we are going to study V1, V2 and V3 forms of the verbs. First of all, try to understand what is meant by a verb. तर सुरुवातीला लक्षात घ्या, verb या शब्दाचा जो अर्थ आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. verb म्हणजे क्रियापद. तर या ठिकाणी बघा, try to understand the definition of a verb. Verbs are action words, or in other words we can say that action words are called verbs. या ठिकाणी बघा, क्रिया दर्शवणाऱ्या शब्दांना क्रियापद म्हणजेच verbs असं म्हणतात. त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत, try to understand the different examples of verbs. Walk, act, study, play, etc. Okay, these are the various examples of verbs. So in today's session we are going to study V1, V2 and V3 forms of the verbs. या ठिकाणी बघा, verbs can be classified into two types. म्हणजे क्रियापद जे आहेत त्यांचे दोन प्रकारात आपण वर्गीकरण करू शकतो. ते सुरुवातीला लक्षात घ्या. बघा, रेग्युलर verbs आपण यांना मराठीमध्ये म्हणतो नियमित क्रियापदे, आणि वर्बचा जो दुसरा टाइप आहे तो आहे बघा इरेग्युलर वर्ब्स, म्हणजे अनियमित क्रियापदे. ट्राय टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन रेग्युलर वर्ब्स अँड इरेग्युलर वर्ब्स. बघा, रेग्युलर वर्ब्स आर दोज वर्ब्स which can be converted into their V2 and V3 forms by adding ed to their base form or V1 form. म्हणजे बघा, रेग्युलर क्रियापदे म्हणजे नियमित क्रियापदे अशी आहेत की त्यांचे जे V2 आणि V3 फॉर्म आहे ते कसं आपण तयार करू शकतो, त्यांच्या V1 फॉर्मला ed ऍड करून तयार करू शकतो. जसे की बघा, आता बघा V1, V2 आणि V3 या ठिकाणी प्ले हा जो शब्द आहे किंवा क्रियापद आहे बघा, त्याचं V2 आपण कसं तयार करतो, ed लावून, आणि V3 सुद्धा ed लावूनच तयार करतो त्याच्या बेस फॉर्मला किंवा V1 फॉर्मला. तर बघा, प्ले, प्लेड, प्लेड. त्याचप्रमाणे बघा, वॉक, वॉक, वॉक्ड, वॉक्ड. तर या ठिकाणी सुद्धा ed ऍड केलेलं आहे, इथे सुद्धा ed ऍड केलेला आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ रेग्युलर वर्ब्स. तर अशी जी क्रियापदे आहेत की त्यांचं V2 आणि V3 फॉर्म आपण त्यांच्या V1 फॉर्मला किंवा बेस फॉर्मला ed लावून तयार करू शकतो, त्यांना म्हणायचं रेग्युलर वर्ब्स, म्हणजेच नियमित क्रियापदे. आता बघा, इरेग्युलर वर्ब्स जे आहेत ते कोणती आहेत, अनियमित क्रियापदे कुठली आहेत, आपण त्यांचा अभ्यास करूया. लक्षात घ्या की इरेग्युलर वर्ब्स आर दोज वर्ब्स whose V2 and V3 form cannot be created by adding ed to their base form. Means the V2 and V3 form of irregular verbs is created by some different method. We do not add ed to their base form. तर या ठिकाणी बघा, आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो, मराठी भाषेत आपल्याला जर बोलायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की अनियमित क्रियापदे अशी आहेत की त्यांचे जे V2 आणि V3 फॉर्म आहे ते आपण त्यांच्या V1 फॉर्मला ed लावून तयार करू शकत नाही. बघा, या ठिकाणी स्पीक हे जे क्रियापद आहे, स्पीक, स्पोक, स्पोकन. ओके, स्पीक, स्पोक, स्पोकन या ठिकाणी ed ऍड केलेलं नाहीये. आपण दुसऱ्या मेथडने आपण त्यांचं V2 आणि V3 तयार केलं आहे. सो इट इज एन एक्झाम्पल ऑफ एन इरेग्युलर वर्ब. या क्रियापदाला अनियमित क्रियापद असं म्हणायचं. आणखी बघा काय उदाहरण, सिट, सॅट, सॅट. ओके, पुट, पुट, पुट. ओके, these are the examples of irregular verbs. We can say the V2 and V3 form of irregular verbs. We can say the V2 and V3 forms of irregular verbs are not created by adding ed to their base form. We create their V2 and V3 form with some different method. So now we will try to understand V1, V2 and V3 in detail. आता आपण क्रियापदाची ही जी तीन रूप आहेत त्यांचा आणखी डीप मध्ये अभ्यास करूया. बघा, V1, V2 and V3. तर या ठिकाणी बघा, हे जे आहे
V1 असेल, V2 असेल किंवा V3 असेल. बघा या ठिकाणी V1 इज नोन ॲज अ बेस फॉर्म ऑफ द वर्ब. आपण ह्यालाच काय म्हणतो, क्रियापदाचं मूळ रूप किंवा बेस फॉर्म असं सुद्धा म्हणतो. सो लुक एट दिस एक्झाम्पल, स्पीक, स्पोक, स्पोकन. तर हे जे आहे क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे, वी यूज V1 फॉर्म ऑफ द वर्ब इन सिंपल प्रेझेंट टेन्स. तर याचा वापर कधी करायचा लक्षात घ्या. याचा जो वापर आहे तो आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ असेल तर साध्या वर्तमान काळाच्या वाक्यातच आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप वापरावं लागतं. ओके, बघा जसं की बघा आता स्पीक आहे. आता एक्झाम्पल लक्षात घ्या सिंपल प्रेझेंट टेन्सचं. आय स्पीक इंग्लिश. आय स्पीक इंग्लिश या वाक्याचा मराठीत अर्थ काय होतो, मी इंग्रजी बोलतो. आय स्पीक इंग्लिश. पण या ठिकाणी तुम्हाला एक रूल लक्षात ठेवायचा आहे. इफ द सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर देन वी हॅव टू ॲड यस ऑर इयस टू द बेस फॉर्म ऑफ द वर्ब. या ठिकाणी बघा कर्ता जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता जर असेल, ओके, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता जर असेल म्हणजेच ते तीन कर्ते आहेत लक्षात घ्या, ही, शी, इट असं जर असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, क्रियापदाला यस किंवा इयस लावायचं आहे. सहसा यसच लावावं लागतं. बघा आता या ठिकाणी स्पीक्स होईल. म्हणजे जर आपण ह्याच्यापैकी जर एखादा कर्ता घेतला, जसं की बघा ही जर कर्ता घेतला आपण, ही स्पीक्स इंग्लिश म्हणजे काय होईल, याचा अर्थ होतो तो इंग्रजी बोलतो. बघा या ठिकाणी आपण ही कर्ता असल्यामुळे क्रियापदाला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये यस ऍड केलेला आहे. जसं की गो आहे त्या ठिकाणी गोज होणार. बघा जर करता ही, शी, इट याच्यापैकी एखादा असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, आणि बाकी कुठलाही करता असेल तर त्याच्यानंतर आपला म्हणजे ते बेस फॉर्मच वापरायचा आहे, स्पीकच वापरायचा आहे. सो हिअर व्हॉट शुड यू रिमेंबर इन युअर माइंड, यू शुड कीप इन युअर माइंड दॅट इन सिंपल प्रेझेंट टेन्स वी यूज V1 फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे साध्या वर्तमान काळात आपल्याला क्रियापदाचं, साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे V1 ते वापरायचं आहे. आता लक्षात घ्या, when should we use the V2 form of the verb. आता बघा क्रियापदाचं हे जे दुसरं रूप आहे ते आपल्याला कधी वापरायचं आहे, तर क्रियापदाचं जे दुसरं रूप आहे ते आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरायचं. लक्षात घ्या, सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपल्याला क्रियापदाचं हे जे दुसरं रूप आहे ते वापरायचं आहे, म्हणजे साध्या भूतकाळात. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय, साध्या भूतकाळात आपल्याला हे क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं आहे. लक्षात घ्या, आय स्पोक इंग्लिश अशा प्रकारे ते वाक्य होईल. बघा आणि ह्याचा मराठीमध्ये अर्थ होतो मी इंग्रजी बोललो. ती क्रिया घडलेली आहे, आय स्पोक इंग्लिश. म्हणजे लक्षात घ्या, वी यूज V1 फॉर्म ऑफ द वर्ब इन सिंपल प्रेझेंट टेन्स, वी यूज V2 फॉर्म ऑफ द वर्ब इन सिंपल पास्ट टेन्स. V1 साध्या वर्तमान काळात वापरायचं आहे आणि V2 जे आहे क्रियापदाचं दुसरं रूप ते आपल्याला साध्या भूतकाळात वापरायचं आहे. आणि या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम नाहीये, सिंपल पास्ट टेन्स मध्ये कुठलाही सब्जेक्ट असू द्या, यू हॅव टू यूज सिम्पली V2. या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलर वगैरे काही वेगळा रूल वगैरे नाहीये. नाउ वी विल स्टडी व्हेन टू यूज V3 फॉर्म ऑफ द वर्ब. लक्षात घ्या, या ठिकाणी क्रियापदाचं हे जे तिसरं रूप आहे त्यालाच दुसरं एक नाव आहे, त्यालाच आपण पास्ट पार्टिसिपल असं सुद्धा म्हणतो. V3 फॉर्म ऑफ द वर्ब इज ऑल्सो नोन ॲज पास्ट पार्टिसिपल. It is also known as past participle. V3 form of the verb has another name. Its another name is past participle. तर या ठिकाणी बघा, when do we use V3 form of the verb? या ठिकाणी हे जे क्रियापदाचं तिसरं रूप आहे ते आपण कधी वापरतो, we use V3 form of the verb in perfect tense. ओके, बघा पहिला नियम काय आहे की क्रियापदाचं जे तिसरं रूप आहे ते आपण परफेक्ट टेन्स मध्ये वापरतो. बघा परफेक्ट टेन्स म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे एक, त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स एक आहे आणि फ्युचर परफेक्ट टेन्स एक आहे. म्हणजे तीनही परफेक्ट टेन्सेस मध्ये आपण काय करतो, क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच V3 चा वापर करतो. लक्षात घ्या, आता मी ते तुम्हाला काही एक्झाम्पल्सच्या द्वारे समजावून सांगतो. ओके, आय विल एक्सप्लेन दॅट विथ द हेल्प ऑफ अ फ्यू एक्झाम्पल्स. बघा परफेक्ट टेन्स हे तीन प्रकारचे आहेत. परफेक्ट टेन्स म्हणजे बघा, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स एक आहे, बरोबर आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स.
याच्यामध्ये आपल्याला V3 कसं वापरावं लागतं लक्षात घ्या, कारण याचे जे स्ट्रक्चर आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, बरोबर आहे, याचे जे स्ट्रक्चर आहे यस प्लस हॅव प्लस V3 प्लस ओ. जसं की बघा, आय हॅव स्टडीड इंग्लिश. या ठिकाणी लक्षात घ्या, स्टडीड इज V3 फॉर्म ऑफ द वर्ब. तर याचा मराठीत अर्थ काय होतो, म्हणजे मी इंग्रजीचा अभ्यास केला आहे, ती ऍक्शन कंप्लीट झालेली आहे. सो हियर वी हॅव यूज्ड इन परफेक्ट टेन्स, और वी कॅन से इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स वी हॅव टू यूज V3 फॉर्म ऑफ द वर्ब. त्याचप्रमाणे बघा, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स जे आहे त्याचा अर्थ आहे पूर्ण भूतकाळ. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागतं. त्याचे जे स्ट्रक्चर आहे ते लक्षात घ्या, एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. जसं की बघा, आय हॅड स्टडीड इंग्लिश. आय हॅड स्टडीड इंग्लिश म्हणजे मी इंग्रजीचा अभ्यास केलेला होता. पास्ट टेन्स मध्ये ती क्रिया कंप्लीट झालेली होती बघा. त्याचप्रमाणे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, V3 चा वापर करावा लागतो. बघा, फ्युचर परफेक्ट टेन्स याचा जो अर्थ आहे तो आहे पूर्ण भविष्यकाळ, बरोबर आहे. आणि याचं जे स्ट्रक्चर आहे एस प्लस विल ऑब्लिक शाल प्लस V3 प्लस, सॉरी या ठिकाणी हॅव राहिलं बघा, हॅव प्लस V3 प्लस ओ. बघा या ठिकाणी आय शाल हॅव स्टडीड, आय शॅल हॅव स्टडीड इंग्लिश. याचा जो मराठीत अर्थ होतो म्हणजे मी इंग्रजीचा अभ्यास केलेला असेल. इन द फ्युचर द ॲक्शन विल हॅव गॉट कम्प्लीटेड. सो यू शुड रिमेंबर वी यूज V3 फॉर्म ऑफ द वर्ब इन ऑल perfect tenses, whether that is present perfect tense, whether that is future perfect tense or past perfect tense. In all the perfect tenses we have to use V3 form of the verb, or in other words we can say that we use V3 form of the verb in present perfect tense, past perfect tense and future perfect tense. We also use V3 form of the verb in passive voice. बघा, V3 फॉर्म जे आहे क्रियापदाचं जे तिसरं रूप आहे त्याचा आणखी एक उपयोग कशामध्ये आहे, व्हॉइसचे जे दोन प्रकार आहेत, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा नाही, परंतु पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लक्षात घ्या, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये क्रियापदाचं कंपल्सरी तिसरं रूप म्हणजे V3 फॉर्म जे आहे ते वापरलं जातं. द V3 फॉर्म ऑफ द वर्ब इज यूज्ड इन पॅसिव्ह व्हॉइस. ओके, लेट अस स्टडी दॅट विथ द हेल्प ऑफ अ फ्यू एक्झाम्पल्स. प्लीज हॅव अ लुक एट द बोर्ड. English is spoken by us. या ठिकाणी बघा, English is spoken by us. So here it is an example of a passive voice and we have used V3 form of the verb. Okay, let us study another example. Cricket was played by them. Cricket was played by them. In this example also we have used V3 form of the verb. V3 form of the verb used here is played. I hope that you must have understood this topic of grammar pretty well. If you are having any queries related to this topic, I eagerly await for your feedback. I appeal all my viewers to subscribe my YouTube channel for a complete preparation of English grammar. Thanks.